यूट्यूब चॅनल। मी आहे पूनम। आज आहे होळी। आत्ताच देवपूजा झालेली आहे। तर देवपूजा झाल्यानंतर आम्ही जाणार आहोत मार्केटला। मार्केटला जर गर्दी नसेल तर मी नक्की शूट करेन, नाहीतर नाही करणार। आत्ताच मार्केटमधून हे बघा, हे सर्व साहित्य आणलेलं आहे। मार्केटला खूप गर्दी होती। आता हे शेंगा, मके, कोणफळ, रताळी हे आम्हाला उद्यासाठी पाहिजे म्हणून आजच आणून ठेवले। मार्केटला भरपूर सारी गर्दी होती म्हणून जास्त काही शूट करायला भेटलं। मार्केटमधून आल्यावर लगेच जेवणाची सुरुवात केली, कारण नैवेद्य बनवायचं होतं ना, म्हणून मग लवकर नैवेद्य बनवायला घेतलं होतं। पुरणपोळी खायला तुम्ही बनवलात की नाही पुरणपोळ्या? नक्की कमेंट मध्ये सांगा। आम्ही अशा बनवतो, तुम्ही तुमच्याकडे कशा बनवता? हे हळूहळू लाटली ना तर सगळीकडे पुरण जातं। सगळीकडे पुरण गेल्यावर जेवढा हलका तळ लाटाल तेवढी पोळी चांगली होते। आता ही टाकले तव्यात, थोडस गॅस फास्ट करते थोडस। आता मी दुसरा गोळा भरते। असा गोळा घेतलेला आहे, त्याच्यात भरते हा सारण। मला पुरणपोळ्या येत नव्हत्या, मला आमच्या आईने शिकवले। आता एवढ्या छान येतात ना की आई बोलतात मी फेल झाले तुझ्या समोर पोळ्या करायला। बाबांना पण आवडतं। आता आमच्या आवडची काय कमेंट असेल ते बघायला लागेल। बघा, हे असं भरायचं, हे असं बंद करायचं। आरवला खूप पोळ्या आवडतात, तो कधीपासून वाट बघतोय मम्मा कधी पोळ्या बनवते। पोळी अशी टम्म फुगलेली आहे, त्याच्यावर आता घालते तूप आणि ती साईड पळते। बनवले, बाबांनी एवढं काम केलं ना। तुम्ही आज होळी निमित्त काय काय बनवलंय जेवण नैवेद्यासाठी? नक्की कमेंट करा। तुमच्याकडे पोळ्या कशा बनवतात? आरवची रिएक्शन कर आता। अरे फॅन कुठे लावलायस? नैवेद्य रेडी आहे देवाला। आम्ही दूध पोळी ठेवतो। पिक्चर बघायला गेला, पिक्चर पण बिघडला, तो बाजारात आणायला गेला। कर आता पूजा तर कर। तुमच्यामुळे मला यायला लागलं।
व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.